माझ्यासोबत अतुल लोंढे आहे, काँग्रेसचे प्रवक्ते आहे, राष्ट्रीय प्रवक्ते आहे. सर, आपलं स्वागत आहे न्यूज 18 मराठीमध्ये. सर, आत्ताच नुसती बातमी पुढे आलेली आहे की धर्मेंद्र प्रधान यांनी शेवटी राजीनामा दिला, साधारणतः 28 ते 30 दिवसाच्या दबावानंतर. मी तर सर्वात पहिले समजतो की ज्या पद्धतीनं विद्यार्थ्यांनी हे आंदोलन लावून धरलं, ज्या पद्धतीने त्यांनी आपली लढाऊ वृत्ती दाखवली, त्याच्यातून जे 24 ते 25 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या, त्यांनी ही वाहिलेली श्रद्धांजली आहे. यांनी दाखवून दिलं ज्या पद्धतीनं त्यांच्याबद्दल बोलल्या जात होतं, या आंदोलनाला बदनाम करण्याचा प्रयत्न केला, यांच्याबद्दल यांना बाहेरून फंडिंग होत आहे अशा पद्धतीचा अपप्रचार केला, यांच्यामध्ये अँटी सोशल एलिमेंट शिरलेले आहेत अशा पद्धतीनं प्रचार केला, यांना हे संस्कारी पोरं नाही आहेत, नालायक पोरं आहेत अशा पद्धतीचा प्रचार BJPनं केला. पण शेवटी जे रेजिस्टन्स या पोरांनी दाखवलं त्याचा म्हणजे जितकं कौतुक करावं तितकं कमी आहे. आज राहुल गांधींनी प्रेस कॉन्फरन्स घेतली, 3 मुली होत्या ज्यांना मारलं खूप, आणि आपल्याला पाहिलं असून दंडा त्याही मुली होत्या त्या सगळ्या, आणि त्यांनी सांगितलं की आम्ही राजीनाम्याच्या खाली ऐकणार नाही काही. पण ही कशी आहे, ही फक्त सुरुवात आहे. एकंदरीत शिक्षण क्षेत्रामधल्या ज्या दुरुस्त्या आहेत त्याच्यावर आता सिन्सिअरली संसदेमध्ये चर्चा झाली पाहिजे. 2014मध्ये जेव्हा सरकार आलं हे, तेव्हा शिक्षणावरचा खर्च 4.6% होता बजेटच्या, तो आता 2.5% आला. आरोग्याची सुद्धा अवस्था हीच आहे की 4.25% तो 1.7% खाली आलेला आहे. त्यामुळे सामान्य माणूस एकीकडे महागाईकडून पिचला जातो आहे, दुसरीकडे बेरोजगारी आहे, तिसरीकडे पेपर लिकेज आहे, चौथीकडे शेतकऱ्यांचे प्रश्न आहे. सगळा समाज जो आहे, पूर्ण भारतीय समाज हा पिळवटून निघतो आहे, आणि त्याचं रिफ्लेक्शन मग ह्या तरुणांनी आपल्या हातात घेऊन केलेलं आहे. नाही, पण ज्या पद्धतीनं काय चर्चा होती की कुठल्याही परिस्थितीत धर्मेंद्र प्रधान राजीनामा देणार नाही अशा प्रकारच्या बातम्या पुढे येत होत्या, त्या पद्धतीचे भारतीय जनता पक्षाचे नेते सांगत होते, NCPचे नेते सांगत होते, NCP अजित पवारांचे नेते सांगत होते, त्यानंतर शिवसेना शिंदे गटाचे लोक सांगायचे की राजीनामा तर होणार नाही, या सरकारमध्ये कधीच राजीनामा झाला नाही आहे, 14 वर्षामध्ये कधीच अशी घडामोड घडली नाही आहे, 12 वर्षात असं कधी झालं नाही आहे, म्हणून राजीनामा होणार नाही. एक यांचा जो निर्लज्जपणा, निगरगट्टापणा जो आहे तो एका घटनेतून दिसून येतो. यांनी एज्युकेशन सेक्रेटरी जे काढले जोशी, त्यांच्याऐवजी गंगवार म्हणून आणले. आता हे गंगवार कोण आहे? हे गंगवार हॉर्टिकल्चर मिनिस्ट्रीमध्ये सेक्रेटरी होते. तिथे यांनी स्वतःच्या शेतीमध्ये, काकडीची शेती, खिराकी शेती म्हणतात त्याला इकडे, काकडीच्या शेतीसाठी 1.25 करोड सबसिडी स्वतःच घेतलेली आहे. म्हणजे हाही करप्टच माणूस आहे. IAS अधिकारी असताना हा IAS अधिकारी आहे, सेक्रेटरी म्हणजे IASच, आणि करप्ट अधिकारी आहे. त्यांनी करप्ट अधिकारी पुन्हा आणून बसवला. त्यामुळे हा राजीनामा झाला म्हणजे ही फक्त लढाई जिंकलेली आहे. शिक्षण व्यवस्थेमध्ये सुधार होईल याची शाश्वती नाही आहे. ही जेनजी जी आहे, जे तरुणाई जी आहे, त्या तरुणाईने दाखवून दिलं ती किती सकारात्मक आहे. म्हणजे मला आपल्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्राच्या देशाच्या जनतेला एक गोष्ट सांगायची आहे. मी जाऊन आलो, डिस्क्रिटली जाऊन आलो, मी ते ओळखलं विद्यार्थ्यांनी मला. आपल्या महाराष्ट्राची भरपूर पोरं आहे तिथे, भरपूर पोरं आहे. अकोला, बुलढाणा, दादा मी अकोल्यावरून आलो, दादा मी बुलढाण्यावरून आलो, राहतो कुठं दादा, इथेच झोपतो आम्ही. त्यांना मी सांगितलं, अरे म्हटलं जा महाराष्ट्र सदनला सकाळी फ्रेश वगैरे व्हायला. यांचं काय आहे, मी तुम्हाला याच्यातली सकारात्मक काय बघितलं पाहिजे आणि क्रिएटिव्हिटी काय बघितली पाहिजे मला सांगावं असं वाटतं. ती अशी की बाकीच्या ठिकाणी जेव्हा तरुण पेटला तेव्हा मंत्र्यांचे घर पडले, प्रधानमंत्र्याच्या घरामध्ये घुसून तोडफोड केली, संसदेत घुसून तोडफोड केली. या जेनझीनी मात्र गांधीजींच्या मार्गाने आणि आपली क्रिएटिव्हिटी, हॉस्टेलवरची भाषा रस्त्यावर नक्की आली, त्यात काही दुमत नाही आहे, पण ही क्रिएटिव्हिटी होती, ही डिस्ट्रक्टिव्ह नव्हती, ही काही नष्ट करणारी नव्हती, तर ही कष्ट करणारी होती, ही वैचारिक होती. आणि यांनी ज्या पद्धतीनं हे लावून धरलं त्यामुळे त्याचं कौतुक केलं पाहिजे, त्यांना बदनाम नाही केलं पाहिजे. धर्मेंद्र प्रधान राजीनामा दिला, आता पुढे काँग्रेसचा कसा विचार आहे? नाही, आता असं आहे की सगळे ज्येष्ठ नेते जे ते बसतील, कारण शिक्षणाच्या व्यवस्थेच्या सुधारणेची चर्चा राहुल गांधी करतात. देशाचं बजेट किती आहे? 1,37,00,000. सामान्य जनता एका वर्षात किती खर्च करते? 1,31,00,000. म्हणजे तुम्ही जेव्हा गव्हर्नमेंटच्या परीक्षा पास होता, गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूशनमध्ये जातात, ते एज्युकेशनसुद्धा परवडत नाही. मी तुम्हाला मग आता माझ्या घरचंच उदाहरण सांगतो. ग्लोरिफिकेशन नाही आहे, माझी मुलगी निफ्ट हैदराबादला आहे, तिथे SC ST विभागाच्या पोरं आहे. तिथला खर्च इतका आहे प्रशांतजी की ती मुलं बिचारी ॲडमिशन भेटली, टॅलेंटवर ॲडमिशन भेटली, कॉम्पिटेटिव्ह एक्झाम परीक्षा पासून आले, त्याला एंट्रन्स परीक्षा असते ऑल इंडिया लेवलची, पण ते अफोर्ड करू शकत नाही. पहिले अशी व्यवस्था नव्हती ना. एकदा तुम्ही गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूटला गेले, जसं JNUला 3,000 वर्षभरात खाणं पिणं राहणं सगळं, प्रत्येक गोष्टीच्या ज्या फीस वाढवलेल्या आहेत त्याच्यामुळे स्वप्न तुटतात आहे, पोरांचे स्वप्न तुटतात आहे. ते बदलण्याची गरज आहे. हे सगळं बदलण्याची, जसं नवोदय विद्यालय आहे, एकदा पोरगा तिथे गेला की सगळं ते सरकार करणार, ते टॅलेंट जे आहे नर्चर करणार, त्याला पुढं वाढवणार. मग आता हे निफ्ट असेल, IIT असेल, IIM असेल, गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजेस असतील, या सगळ्या गोष्टी ज्या आहे, या सगळ्या गोष्टींमध्ये सुधार करणं, याचा इन्फ्रास्ट्रक्चरचा खर्च, याचा एक्सपेंडिचर जो आहे तो सगळा सरकारनं करणं अपेक्षित आहे, कारण हे टॅलेंट आहे देशातलं. आणि शिक्षणावरचा खर्च जे सरकार कमी करतं
म्हणजे तुम्ही 40% ऑनलाईन अभ्यास करा, म्हणजे प्रोफेसर्स आणि टीचर्सची गरज पडणार नाही. तुम्ही फिजिकल इंटरॅक्शनला तुम्ही कसं काय नाकारू शकता एज्युकेशनमधनं? म्हणजे आता- कोविड आला तेव्हा ठीक आहे, अजून लढाई सुरू राहणार आहे. लढाई पूर्ण शिक्षण व्यवस्था दुरुस्त होत नाही तोपर्यंत राहणार आणि ही सुरुवात आहे राजीनाम्याची. लय भ्रष्टाचारी लोक आहे आमच्या नागपूरपासून दिल्लीपर्यंत, त्यांचे राजीनामे अजून बाकी आहे. धन्यवाद. हे होते अतुल लोंढे यांनी अतिशय स्पष्ट सांगितलं आहे की लढाई अजून बाकी आहे आणि आता लढाई अशी सुरू होईल. फक्त ही सुरुवात आहे. खास करून जर बघितलं ही सुरुवात आहे धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची. पण आता आम्ही निश्चितपणे शिक्षण व्यवस्था बदल कशी होईल यासाठी आम्ही लढाई लढणार आहोत. नवी दिल्लीहून व्हिडिओ जर्नलिस्ट योगीसह प्रशांत दास, न्यूज 18 मराठी.